आपल्याबरोबर नितीन राऊत पुन्हा जॉईन झालेले आहेत. मध्ये काही टेक्निकल अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क तुटला होता. परत एकदा त्यांच्याकडे जाऊया. आपण बोलत होतात नितीन राऊत कालच्या आशिष शेलार यांच्या पत्रपरिषदेवर, जिथं त्यांनी तुमचं नाव घेतलं, तुमच्या मतदारसंघातली दुबार नावं त्यांनी सांगितली. जी ताई, पहिली गोष्ट तर अशी आहे की निवडणूक याद्या आम्ही काही तयार करत नाही, कोणताही आमदार किंवा खासदार तयार करत नाही. आणि ती तयार करत असताना राज्य सरकार त्याच्यावर नियंत्रण करते. अशा वेळेला ती जबाबदारी काही आमदारांवर येत नाही. आमदार काही दुबार मतदार बनवत नाही त्या ठिकाणी. परंतु आशिष शेलार यांनी कालचे जे वक्तव्य या ठिकाणी केलं ते मला वाटतं कुठेतरी त्यांचा तोल घसरल्यासारखं झालेला आहे किंवा घाबरल्यासारखं दिसतंय. कारण 2-3 दिवसापूर्वीच महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा निघाला, त्यामध्ये वोट चोरीचं प्रकरण पुन्हा एकदा गाजलं आणि त्यानिमित्तानं मुसलमानांची नावं घेऊन म्हणजे धार्मिक तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून जो करण्यात येत आहे, याचा अर्थ कुठेतरी ही मंडळी घाबरलेली त्या ठिकाणी दिसतात. भीती वाटते की सगळे आता एकत्र येतील तर आपलं पाणीपत होणार आहे म्हणून. आणि महत्वाचा मुद्दा असा की मतदान नोंदणी ही काय जातीच्या किंवा धर्माच्या नावावर होत असते का हो? तर अजिबात होत नाही त्या ठिकाणी. तर ती कोणी हिंदू मतदार आहे किंवा मुसलमान मतदार आहे किंवा बौद्ध आहे किंवा दलित आहे किंवा ओबीसी आहे असं कधीही म्हटलं जात नाही. पण यांनी ते म्हटलं आणि हेच मुळामध्ये कायद्याच्या अनुसार जर आपण बघितलं, ते स्वतः कायदे पंडित आहेत, वकील आहेत, त्यांनी समजायला पाहिजे की जातीच्या नावावर किती दिवस राजकारण करणार. कुठेतरी थांबा हो. आणि तक्रार करायची असेल तर निवडणूक आयोगाकडे केली पाहिजे ना, पत्रकार परिषद घेऊन का करता? नितीन भाऊ, आपण विरोधक म्हणून वोट चोरीचे जे आरोप करत आहेत, वोट चोर नक्की कोण? त्याला जर एक चेहरा द्यायचं ठरलं तर तो चेहरा कोणाचा? अहो, वोट चोर कोण आहे हे दस्तूर खुद्द आमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलंय ना. निवडणूक आयोग म्हणजेच सरकार ना, सरकारच्या भेटीच आहे निवडणूक आयोग. सरकार म्हणूनच त्या ठिकाणी काम करताय, बीजेपी म्हणून काम करताय निवडणूक आयोग. तर दुसरं कोण राहणार त्या ठिकाणी? वोट एकनाथजी, आपलं मत मात्र असं नाहीये. खडसे साहेब आपल्या बरोबर आहेत. आपलं मत मात्र असं नाहीये की निवडणूक आयोग म्हणजेच भाजप. नाही, भाजप म्हणजे निवडणूक आयोग असं माझं मत नाही. तर त्यांनी जर सांगितलं की सरकार म्हणजे निवडणूक आयोग, शेवटी निवडणूक आयोगाकडे दबाव सरकारचा असू शकतो. निवडणूक आयोगाचे किंवा आयोगाची नियुक्ती जी आहे ती सरकारच्या माध्यमातून प्रक्रियेतनं केली जाते. आणि थोडं स्वाभाविक आहे, ज्याचं सरकार आहे त्याच्या बाजूला निवडणूक आयोग झुकू शकतो. अलीकडच्या कालखंडामध्ये सेशन सारखे निवडणूक आयुक्त फार क्वचित आढळतात की कुठल्याही दबावाला ते बळी पडत नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहे किंवा आयुक्त आहे हे तर राज्य सरकारमध्ये काम करणारे असतात. इथलेच आय एस अधिकारी जे इथेच काम करतात वर्षानुवर्षे, त्यांची नियुक्ती साधारण त्या ठिकाणी केली जाते. एक माहिती देतो फक्त. एकनाथराव आमचे ज्येष्ठ नेते आहेत. हे माझं वक्तव्य नाही आहे, हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत त्यांनीच काल या ठिकाणी भाष्य केलेलं आहे की निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचं धार्जिनं बनून त्या ठिकाणी काम करत आहे. हा आरोप आहे. म्हणजेच आपलं म्हणणं असं आहे का नितीन भाऊ की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही सत्तेतच नसती जर निवडणुका ह्या वेगळ्या मतदार यादीनं झाल्या असता, असंच आपलं म्हणणं आहे? अर्थातच. कारण याच्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या यांच्या सत्तेच्या येण्यापूर्वी त्या पारदर्शक झाल्यात आणि त्या पारदर्शक झाल्यामुळेच हे सत्तेत आलेले होते. आणि जर पारदर्शक नसत्या ते सत्तेतच नसते आले. ताई, एकनाथजी, आपलं सुद्धा हेच म्हणणं आहे? नाही, मगाशी म्हणणं मांडलंय त्याच्याशी मी ठाम आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे की निवडणूक आयोग त्याला जबाबदार आहे आणि निवडणूक
नितीनजींनी सांगितलं की निवडणूक आयोग निर्मला सीतारामन यांच्या पतीचं मत त्यांनी सांगितलं. साधारणतः त्यांनी डायरेक्ट भाजपचं नाव घेतलं. मी अप्रत्यक्ष ते नाव घेतोय की सरकारचा त्याच्यावर दबाव येऊ शकतो, हे माझं मत आहे. पण आता सध्या तरी निवडणूक आयोग काही याद्या सुधारवण्यासाठी थांबायच्या मूडमध्ये दिसत नाहीये. नितीन राऊत साहेब, आता निवडणुका पुढे होणार असं दिसतंय, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय? आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रपरिषद आहे. त्यांनी सर्वात आधी तर याविषयी खुलासा केला पाहिजे की निवडणूक याद्या ह्या पारदर्शक राहतील आणि त्या पारदर्शक पद्धतीने ह्या निवडणुका आम्ही घेणार आहोत आणि या निवडणुकांमध्ये धर्माचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी कडक भूमिका, जसं एकनाथरावांनी या ठिकाणी सांगितलं नाथाभाऊंनी की TN शेषन ज्या पद्धतीची भूमिका घ्यायची त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेणार असं ठाम मत निवडणूक आयोग या ठिकाणी मांडणार आहे का? ते जर मांडतील तर आम्ही समजू की निवडणूक पारदर्शक होणार आहे. आपण आक्षेप घेतला ज्या पद्धतीचं वक्तव्य काल आशिष शेलार यांनी केलं, खास धर्माचं नाव घेऊन, तर आपण त्या विरोधात काही करणार आहात का? होय, मी आज त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला तक्रार दाखल करणार आहे. माझे वकील आता थोड्या वेळात येतील माझ्याकडे आणि तो ड्राफ्ट आला की मी सही करून लगेच ते ईमेलवर आम्ही पाठवणार आहोत. म्हणजे आजच्या आज ती तक्रार केल्या जाईल आशिष शेलार यांच्या विरोधात? जी जी जी. काय मागणी असणार आहे तुमच्या या तक्रारीत? नाही, त्यामध्ये मागणी स्पष्ट आहे की आशिष शेलार जे आहेत त्यांनी जे वक्तव्य या ठिकाणी केलं त्या अनुषंगानं त्या विधानाची तात्काळ नोंद घ्यावी आणि नोंद घेत असताना त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अन्वये कायदेशीर कारवाई सुरू करावी. राज्यातील सर्व राजकीय पक्षांना निवडणूक कालावधीत धर्माधारित वक्तव्य न करण्याचे निर्देश द्यावेत. नागपूर जिल्हाधिकारी व स्थानिक निवडणूक अधिकारी यांचे मार्फत अहवाल मागून चौकशी आदेश द्यावा. लोकशाही प्रक्रियेचे, धर्मनिरपेक्षतेचे व निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई अत्यावश्यक अशी माझी मागणी राहणार आहे. खडसे साहेब, आपल्याला काय वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा होत आहेत, मग विरोधकांच्या असो सत्तेतील लोकांच्या असो, जो मतदाता आहे त्याच्या समोर एक संशयाचं धुकं मात्र निर्माण करून दिलेलं आहे. ह्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होऊ शकतो? आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात आहे. मला वाटतं निवडणूक आयोगाचा निर्णय येऊ द्यावा, त्यात वाट बघावी, पण परिणाम तर निश्चित होतोच. मतदारांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आता या कालखंडामध्ये झालं. त्याच्यामध्ये निश्चितच मत चोरीचा जो प्रकार आहे तो लोकांच्या निदर्शनास आला आणि लोकांनी तर मान्य केले की याच्यात मत चोरी आहे किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. पण एकंदरीत त्यामुळे जे महत्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्राचे, गावांचे, शहरांचे, त्याकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटत नाही का? विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, हा विषय गंभीर आहे, पण रस्ता, पाणी, रोजगार, शेतकरी, विकास ह्यावर हवी तशी चर्चा होताना दिसत नाहीये. निश्चित या ठिकाणी ग्रामीण भागातल्या समस्या असतील, शहरातल्या असतील, कायदा सुव्यवस्था असेल, भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील, याकडे दुर्लक्ष होतं. पण मला तुम्हालाच एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही 24 तास हे चालवलंच नाही आणि 24 तास ठरवलं की आम्ही हे भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे, विकासाचे प्रश्न मांडू, तर मग त्याला प्रभावही कमी होईल ना या गोष्टीचा, राजकारण्यांच्या. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि एबीपी माझा म्हणून आम्ही सातत्यानं ही सर्व इतर प्रश्न सुद्धा मांडत असतो, हे मी तुम्हाला आश्वासित करू इच्छिते. नितीन राऊत, मी आपल्याकडे सुद्धा हाच प्रश्न घेऊन येते की कुठंतरी नेत्यांना ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून, म्हणजे मतदार यादीतला घोळ हा काही महत्वाचा नाही असं म्हणणं नाही, मात्र लोकांच्या जगड्या मरण्याचे जे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे असं आपल्याला वाटत नाही? अर्थातच ना, विकासाच्या बाबींकडे, विकासाच्या चर्चेकडे दुर्लक्ष व्हावं हीच भूमिका राज्य सरकारची आहे.
त्यामुळं ते अशा प्रकारचा खटाटोप या ठिकाणी करत असतात आणि त्यांना माहिती आहे की आपण अजिबात विकास केलेला नाही, लोक आपल्यावर नाराज पण आहेत. हा मुद्दा त्यामुळं विरोधकांनी लावून धरलेला आहे. त्या बरोबर काय म्हटलं विकासाचे ताई? पण मुद्दे कुठेतरी मागे पडतात आहेत. विरोधक आपली जी काही भूमिका आहे ती योग्य नाही, पद्धतीनं सर्वच- पार पाडू सर्वच शकत नाही असं वाटत नाही सर्वच आपल्याला? सर्वच असं बोलत नाहीत. तर विरोधक असो किंवा सत्ता पक्ष असो, प्रत्येकाने निवडणुका त्या क्षेत्रातल्या लोकांच्या हितासाठी असतात. कारण मागील 5 वर्षात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाही झाल्या. 3 वर्षापेक्षा जास्त झाला कालखंड. लोक त्रासलेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजांचे पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही भूमिका घेऊनच या निवडणुकांमध्ये उतरलं पाहिजे, नाही की धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर उतरलं पाहिजे. धन्यवाद नितीन राऊत आणि एकनाथ खडसेजी. आपण आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. यामिनी. अगदी. त्यामुळे आज दुपारी 4 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल.